नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला काठपदर साडीवरच्या ब्लाऊजची बघा कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे। तर ब्लाऊजचा काठ मी साईडला काढून घेतलेला आहे आणि इथं हा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे। तर या ब्लाऊजला आता कॅनव्हास पेपर लावून डिझाइन कशी तयार करायची आहे आणि काठापासून डिझाइन कशी तयार करायची आहे ते दाखवणार आहे। तर वटपौर्णिमेसाठी ही ब्लाऊज डिझाइन शिवलेली आहे। तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच। तर बघा इथं अशा पद्धतीने अगोदर ब्लाऊजची उंची बघायची आहे। तर पूर्ण बॅक पार्ट हा 14 इंच उंचीचा कट करून घेतलेला आहे। छातीची घडी घ्यायची आहे 10 इंचाची। तर तुमच्या ब्लाऊजचा माप जेवढा आहे तेवढं तुम्हाला घ्यायचं आहे इथं। तर पूर्ण शोल्डर 5.5 इंच घ्यायचा आहे आणि गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि मुंड्याचं माप हे 5.5 इंचावर टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने बॅक पार्टची माप घ्यायची आहेत। तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गळ्याची उंची ही टाकायची आहे। तर इथं मागच्या भागाला बघा 1.5 इंचावर इथं मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे। तर आता इथं गळ्याची उंची टाकायची आहे। तर गळ्याची उंची घ्यायची आहे 9 इंच आणि आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच। तर अशा पद्धतीने आपल्याला अगोदर गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि यातून आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा कधीही आपल्याला डिझाइन करायची असल्यावर अस्तरवरच आपल्याला गळ्याची मार्किंग करून घ्यायचं आहे। मेन फॅब्रिकवर कधीही गळा कट करायचा नाही। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं गळा कसा कट करायचा आहे आणि त्याला मार्किंग कशी करायची आहे ते सविस्तर मध्ये तुम्हाला इथं मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर अगोदर इथं मी गळा मार्क करून घेत आहे आणि या गळ्याला पुन्हा आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर अस्तरवर अशा पद्धतीने इथं मी गळ्याला मार्क करून घेतलेला आहे। तर हाच गळा इथं जशास तसा कट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही जर काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला हीच डिझाइन शिवता नक्कीच येईल। तर बघा अशा पद्धतीने इथं गळा कट करून झालेला आहे। तर या गळ्याला कॅनव्हास पेपर ही कसा लावायचा आहे तोही मी दाखवणार आहे। तर बघा हा गळ्याचा जो पार्ट निघालेला आहे तर तो पार्ट आपल्याला जपून ठेवायचा आहे ब्लाऊज शिवून होईपर्यंत। म्हणजे या डिझाइनसाठी पुन्हा आपल्याला तिथला कपडा लागणार आहे। तर मेन फॅब्रिकवर ही अस्तर ठेवायचा आहे आणि गळा जशास तसा कट करून घ्यायचा आहे। साधी आणि सोपी डिझाइन आहे आणि तुम्ही जर लक्ष देऊन जर बघितला तर तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही। तर मेन फॅब्रिक आणि अस्तर आता इथं बघा जोडून घ्यायचं आहे। मेन फॅब्रिकच्या उलट बाजूला अस्तर ठेवून आता चारही बाजूनी इथं आपल्याला शिवून घ्यायचं आहे। अगोदर ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा अशा पद्धतीने इथं मी चारही बाजूला हा पार्ट शिवून घेतलेला आहे। तर व्हिडिओला लाईक केल्यानंतर खाली हाईप येणार आहे, त्या हाईपलाही तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आपला एक पार्ट इथं शिवून झालेला आहे तर दुसराही पार्ट सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ बघत असताना काळजीपूर्वक बघा, स्किप करून बघू नका। जर तुम्ही अर्ध्यात व्हिडिओ सोडून दिला तर तुम्हाला डिझाइन कशी झाली आहे ते काही समजणार नाही। आणि या गळ्याला आता इथं कॅनव्हास पेपरचा वापर करून डिझाइन कशी तयार करायची आहे तेही दाखवणार आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा गळा शिवून दाखवणार आहे। तर बघा इथं दुसराही पार्ट आपला इथं अस्तर जोडून झालेला आहे। तर आता इथं काय करायचं आहे, मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे। तर कॅनव्हास पेपरवर हा जो मेन फॅब्रिक आहे इथं अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि या गळ्याच्या कडेने इथं कॅनव्हास पेपरवर मार्किंग करून घ्यायचे आहे। बघा व्हिडिओ लक्ष देऊन बघा, तुम्हाला ही कॅनव्हास पेपरवर डिझाइन कशी केली ते समजणार आहे। तर अशा पद्धतीने खालच्या साईडला कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे आणि वरी हा गळ्याचा पार्ट ठेवून बघा बाहेरच्या बाजूला मी 1.5 इंचावर आणि एक तशीच गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे। तर इथं बघा जिथं गळ्याचा आपला कोण आलेला आहे तिथे थोडंसं अंतर मी जास्त घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने कॅनव्हास पेपरवर आपल्याला गळा आखून घ्यायचा आहे आणि पुन्हा कट करून घ्यायचा आहे। तर एक साईडने कट करून झाल्याच्या नंतर दुसऱ्या साईडनेही जशास तसं कट करून घ्यायचं आहे। बऱ्याच ताईंना काय होतं, साधे ब्लाऊज शिवता येतात, अस्तरचे ब्लाऊज शिवता येतात, साधी गळ्याची डिझाइनही करता येते, पण कॅनव्हास पेपरवर डिझाइन कशी करायची आहे तेच शिवता येत नाही। तर ताई हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे असं समजा। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कॅनव्हास पेपरवर डिझाइन कशी करायची आहे ते इथं मी शिवून दाखवलेलं आहे। तर इथं हा ब्लाऊजचा काठ आहे। तर या काठाला आता बघा सेंटरमधून कट करून घेतलेला आहे। आपल्या दोन्ही हाताला एक एक पार्ट ठेवायचा आहे आणि दोन्ही साइडला ही कॅनव्हास पेपरची डिझाइन ठेवायची आहे।
तर आता इथं हा जो ब्लाऊजचा काट आहे तर याच्यावरती आपल्याला कॅनव्हास पेपर ठेवून बरोबर जसा गळ्याचा आकार आहे तसंच इथं शिवून घ्यायचं आहे. बघा डिझाईन करत असताना तुम्ही इथं चुकता तर मी कशा पद्धतीने हा पार्ट ठेवलेला आहे आणि कसं याला स्टिच करून घेत आहे बघा. तर अशा पद्धतीने एक साइड शिवून झाल्याच्या नंतर दुसऱ्याही साइडचं सेम याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. या कॅनव्हास पेपरच्या एकदम कडेकडेने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. बघा मध्यभागी थोडंसं अंतर सोडून, पाव इंच अंतर, अर्धा इंच अंतर सोडून एवढं आपल्याला अंतर सोडायचं नाही. तर एकदम किनारीला आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साइडचाही काठ सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे आणि काठावर पेपर ठेवल्यावर बरोबर सेंटरला पेपर ठेवून शिवून घ्यायचा आहे. तर एका साइडला काठ येईल आणि एका साइडला कपडा येईल असं करायचं नाही. तर बघा अशा पद्धतीने जसा मी काठावर इथं पेपर ठेवलेला आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हालाही असाच पेपर ठेवायचा आहे आणि या ब्लाऊजच्या काठावर ठेवून शिवून घ्यायचा आहे. तर दोन्हीही पार्ट इथं आपले शिवून झालेले आहेत. तर साइडने उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे. बघा साइडने कपडा कट करत असताना एका साइडचा गळ्याच्या साइडचा कपडा बरोबर गळ्याच्या कडेने कट करायचा आहे आणि गळ्याच्या बाहेरचा कपडा जो आहे तर तिथं थोडं अर्धा इंच कपडा आपल्याला सोडायचा आहे आणि जरा गळ्याच्या कडेने पूर्णपणे साइडच्या बाजूला कट द्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा कपडा इथं शिवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने जर तुम्ही डिझाईन तयार केला तर प्रॉपर फिनिशिंग सहित इथं ही डिझाईन तयार होणार आहे. बघा दोन्ही साइडला सेम त्याच पद्धतीने शिवून घेतलेला आहे. बघा इथं गळा सेंटर मधून कट करून दोन पार्ट शिवून घेतलेले होते. तर एका पार्टवर आपल्याला काय करायचं आहे, उलट बाजूवर हा कॅनव्हास पेपरची सवाशी बाजू ठेवायची आहे आणि एकदम गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे. तर गळ्याच्या कडेने शिवत असताना आपल्याला अर्धा इंच हे अंतर असं घ्यायचं नाही, तर एकदम गळ्याच्या थोडंसंच अंतर सोडून आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर बघा मी किती थोडा अंतर शिवणामध्ये घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हालाही हा गळा इथं शिवून घ्यायचा आहे. तर बघा खालची जी बाजू आहे ती उलट बाजूवर कॅनव्हास पेपरची सवाशी बाजू ठेवून अशा पद्धतीने शिवून घेतलेला आहे आणि याच आता गळ्याच्या कडेने आपल्याला जवळजवळ कट देऊन घ्यायचे आहेत आणि कट देऊन झाल्याच्या नंतर पुन्हा हा कपडा इथं पलटी करून घ्यायचा आहे. बघा तर साध्या आणि सोप्या पद्धतीने इथंही कॅनव्हास पेपरची डिझाईन तयार झालेली आहे. तर आता याच डिझाईनवर आपल्याला अनेक वेळेस गळ्याच्या कडेने एक दाब टीप द्यायची आहे. तर जसा गळा आपण कट केलेला होता सेम त्याच पद्धतीने इथं गळा शिवून तयार होणार आहे. बघा तर एक साइडची बाजू इथं शिवून घेतलेली आहे आणि त्यावर मी इथं गळ्याच्या कडेने दाब टीप देत आहे. तर गळ्याच्या कडेने दाब टीप देत असताना कपडा व्यवस्थित खालच्या साईडला सरकवून आपल्याला दाब टीप द्यायची आहे आणि इथं लगेच सुई वळवून घ्यायची आहे आणि सरळ आडव्यामध्ये शिवत यायचं आहे आणि गळ्याच्या बाहेरच्या साईडनेही सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. बाहेरच्या साईडनेही शिवत असताना एकदम कडेने आपल्याला शिलाई मारायची आहे. तर बघा एक साईडचा पार्ट इथं शिवून तयार झाला आहे. तर खाली उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने एक साईडचं शिवून घेतलेलं आहे. तर दुसऱ्या साईडलाही सेम त्याच पद्धतीने बघा खालची बाजू खाल्ल्या साईडला सवाशी आहे आणि वरच्या साईडला उलट आहे आणि कॅनव्हास पेपरची ही सेम त्याच पद्धतीने बाजू आहे खालच्या कपड्याची जशी आहे तशीच. तर बघा दोन्हीही कापड वरच्या साईडला उलटच आहेत. तर तुम्हाला शिवते वेळेस काही अडचण आली तर विचारत चला. तर या गळ्यालाही एकदम कडेने शिवून घेऊन बघा इथं गळ्याच्या कडेने कट द्यायचे आहेत आणि या कपड्याला पलटी करून गळ्याच्या कडेने एक दाब टीप देऊन घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो तुम्ही जर असा एक वेळेस गळा शिवला तर तुम्हाला दुसऱ्या वेळेस नक्कीच हा गळा चांगला जमेल शिवण्यासाठी. बघा तर असा गळा आपल्याला शिवायला खूपच अवघड वाटतो, पण तुम्ही शिवत गेला तर तुम्हाला अशी डिझाईन करण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही. खूप कमी वेळामध्ये ही डिझाईन तयार होते. तर या डिझाईनचे मी 350 रुपये घेतलेले आहेत. तर तुम्ही या डिझाईनला किती रुपये घेता तेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर बघा दुसऱ्या साईडलाही बघा किती पटकन शिवून झालेला आहे. तर दोन्ही पार्ट इथं शिवून झालेले आहे. तर आता आपल्याला मधला पॅच तयार करून घ्यायचा आहे. तर हा गळ्यातून निघालेला कपडा आहे. तर हा कपडा आता इथं वरी जेवढा गळा आखून घेतलेला होता तेवढा खाली राहिलेला कपडा इथं बरोबर दुसऱ्या कपड्यावर ठेवायचा आहे आणि या कपड्यावर ठेवत असताना बघा साईडने थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. तर इथं अस्तरचा कपडा मी कट करून घेतलेला आहे. तर याच पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिक आणि
कॅनव्हास पेपर ही अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं हा पॅच कसा तयार करायचा आहे तोही इथं मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर वरचा कपडा इथं आपल्याला असा ठेवायचा नाही, तर वरच्या कपड्याला डिझाईन करून घेऊन पुन्हा याच आकारातून आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर बघा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, तुम्हाला पॅच कसा तयार केला आहे तोही समजणार आहे। इथं ब्लाऊजचा कपडा घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने मी हा कपडा घेतलेला आहे आणि या कपड्याला सेंटर मधून आपल्याला प्लेट टाकत जायचे आहेत। तर प्लेटाचे तोंड हे वरच्या दिशेने करायचे आहेत। बघा बरोबर सेंटर मध्ये शिवून घ्यायचं आहे। प्लेट टाकत असताना एक आड एक प्लेट टाकायचा आहे, इथं मध्ये अंतर सोडायचं नाही। एक प्लेट टाकलं की दुसरं प्लेट लगेच टाकायचं आहे। तर दोन्ही साइडने बरोबर पॅच यावा म्हणून मी इथं शिवून घेतलेला आहे। तर बघा आता हा पॅच इथं बरोबर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने इथं आपल्याला शिवून घ्यायचा आहे वरच्या साइडने आणि पुन्हा हा मधला कपडा पलटी मारायचा आहे आणि याच्या आता दोन्ही साइडने आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर असा पॅच जर तुम्ही शिवला तर तुमची डिझाइन कुठेच चुकणार नाही। तर साइडने उरलेला कपडा हा कट करायचा आहे। बघा ज्या वेळेस मी ही अशी डिझाइन शिवली होती तर त्यावेळेस मला ही डिझाइन खूप अवघड वाटली होती। तर आता हाताखालून डिझाइन गेल्याच्या नंतर ही डिझाइन काहीच वाटत नाही। तर बघा हा पॅच इथं मध्ये असा ठेवायचा आहे आणि दोन्ही साइडला ही गळ्याची डिझाइन ठेवायची आहे आणि अस्तरचा कपडा जो गळ्यातून निघालेला होता तो बरोबर ठेवायचा आहे आणि इथं त्याच पद्धतीने गळा शिवून घ्यायचा आहे। बघा कपडा कमी जास्त होऊ द्यायचा नाही। तर एक साइडला शिवून झाल्याच्या नंतर दुसऱ्या साइडलाही अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर बघा पॅच कसा लावलेला आहे मधला आणि गळा कसा शिवून तयार केलेला आहे तर तुम्हाला समजलंच असेल। तर मैत्रिणींनो किती बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही गळा शिवून दाखवलेला आहे। तर किती छान इथं डिझाइन तयार झालेली आहे। तर आता कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत। तर कमरेचे टक्स शिवत असताना आपल्याला शोल्डरचा सेंटर पकडायचा आहे आणि सेंटर पासून खालच्या साइडला बघा 3, 3.5, 4 इंचापर्यंत आपल्याला टक्स शिवून घ्यायचा आहे गळ्याच्या उंचीनुसार। तर दोन्ही साइडचे टक्स शिवून झाल्याच्या नंतर आता गळ्याच्या कडेने आता इथं गोल्डन कलरची मी लेस शिवून घेत आहे। गळ्याच्या कडेने ही लेस लावत असताना बघा जिथं गळ्याचा कोपरा आलेला आहे त्या ठिकाणी लेस आपल्याला थोडीशी दुमडून घ्यायची आहे आणि जसा गळ्याला आकार आलेला आहे तशीच लेस इथं शिवत यायचं आहे। तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला लेस कसं लावायचं आहे तेही दाखवलेलं आहे। तर या डिझाईनच्या व्हिडिओमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टीकडे मी लक्ष देऊन हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि डिझाइन कशी झाली तेही सांगायला विसरू नका। तर गळ्याच्या दोन्ही साइडला आपल्याला अगोदर गोल्डन कलरची लेस शिवून घ्यायची आहे। तर बघा दोन्ही साइडला गळ्याच्या लेस लावून झालेली आहे। बाहेरच्या साइडने एक लेस लावायची आहे। तर बाहेरच्या साइडने मी जरा वेगळी लेस लावणार आहे। बघा गळ्याच्या कडेने जी लावलेली आहे ती जरा नाजूक आहे आणि गळ्याच्या बाहेरच्या साइडने लावायची आहे ती जरा थोडीशी मोठी आहे। तर अशा पद्धतीने इथं मी ही लेस लावून घेत आहे। तुमच्याकडे जर पानाची समोसा आकाराची जर लेस असेल तर तुम्ही तीही लेस इथं लावू शकता। तीही लेस लावला तर गळ्याची फिनिशिंग ही खूप छान येते आणि डिझाइन ही एकदम छान दिसते। तर मी इथं साधी आणि सिंपल लेस इथं शिवून घेतलेली आहे। तर एका साइडने लेस लावून झाल्याच्या नंतर दुसऱ्या साइडनेही सेम त्याच पद्धतीने लेस इथं शिवून घ्यायची आहे। तर बघा किती सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं गळा शिवून दाखवलेला आहे। गळ्याची कटिंग कशी करायची आहे आणि त्याला शिवायचं कसं आहे हे सगळं सविस्तरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि शिवून दाखवलेलंही आहे। तर कॅनव्हास पेपरवर गळा कसा तयार करायचा आहे आणि तो गळा कसा शिवायचा आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेला आहे। बघा दोन्ही साइडला लेस लावून झालेली आहे। तर खालच्या साइडने आपल्याला कमरपट्टी शिवून घ्यायची आहे। तर कमरपट्टी शिवत असताना काय करायचं आहे आपल्याला खालच्या साइडला अर्धा इंच अंतर शिवणामध्ये जाऊ द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ही पट्टी वरच्या साइडला ठेवायची आहे आणि शिवून घ्यायचं आहे। तर इथपर्यंत शिवून झाल्याच्या नंतर याच्यावरती एक दाब टिप द्यायची आहे वरच्या साइडने आणि खालच्या साइडने कपडा आतल्या बाजूला मुडपून बघा इथं असं शिवून घ्यायचं आहे। तर कमरपट्टी लावण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे। तर अशी डिझाइन केल्याच्या नंतर आपल्याला कमरेला कमरपट्टीच लावून शिवून घ्यायची आहे। तर बघा किती छान इथं डिझाइन शिवून तयार झालेली आहे। तर या गळ्याच्या सेंटरमध्ये आपल्याला आता इथं मोती चिटकवून घ्यायचे आहेत।
मैत्रिणींनो, कॅनव्हास पेपरवर गळा तयार करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि वट पौर्णिमा स्पेशल ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका. डिझाईन आवडल्यास लाईक करायला विसरू नका.